पुढच्या बातमीकडे बाबा सिद्दीकी यांचा खून का करण्यात आला याची 3 कारण आहेत। सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने आज आरोपपत्र सादर केलं। या आरोपपत्रात सिद्दीकींच्या खुनाची काय कारणं सादर करण्यात आली आहेत, पाहूया एक रिपोर्ट। 12 ऑक्टोबर 2024च्या रात्री मुंबई हादरली। राष्ट्रवादीचे नेते आणि बॉलिवूडचे मित्र बाबा सिद्दीकींचा वांद्र्यामध्ये गोळ्या झाडून खून झाला। सिद्दीकींच्या खुनामागे बिश्नोई गँग असल्याचं समोर आलं। आता या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं मोक्का कोर्टात आरोपपत्र सादर केलंय। बाबा सिद्दीकींचा खून का करण्यात आला याची 3 कारणं या आरोपपत्रातून समोर आली आहेत। मोक्का कोर्टात 4590 पानांचं आरोपपत्र सादर करण्यात आलंय। 26 आरोपींविरोधात हे आरोपपत्र आहे। या प्रकरणी फरार असलेल्या शुभम लोणकर, जिशान अख्तर आणि मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई यांचा उल्लेख आहे। या आरोपपत्रामध्ये 180 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आलाय। तसंच या प्रकरणात आतापर्यंत 5 पिस्तूल्स, 6 मॅगझिन्स आणि 35 मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत। बाबा सिद्दीकींची हत्या का करण्यात आली याची 3 कारणं आरोपपत्रात आहेत। बाबा सिद्दीकी सलमानचे मित्र असल्यानं त्यांचा खून करण्यात आला। अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिद्दीकींचा खून झाला। बिश्नोई गँगची दहशत निर्माण करण्यासाठी बिश्नोई गँगनं सिद्दीकींचा खून केला। बिश्नोई टोळीनं 14 एप्रिल 2024ला सलमान खानच्या घरावरती गोळीबार केला होता। या प्रकरणी विकी गुप्ता, सागर पाल यांना गुजरातमधनं अटक करण्यात आली होती, तर अनुज थापन याला पंजाबमधनं अटक करण्यात आली होती। 1 मे रोजी अनुज थापनचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला। पोलिसांनी असा दावा केला होता की अनुज थापनने आत्महत्या केली, मात्र अनुज थापनच्या नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा आरोप करण्यात आला। पुढे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली। यामागे सुद्धा अनुज थापनचा मृत्यू असल्याचं कारण सांगण्यात आलं आणि चार्जशीटमध्ये असा उल्लेख आहे की अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेणं हे सुद्धा बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं कारण असल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आलाय। बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारल्याची पोस्ट शुभम लोणकरनं केली होती। त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे, मात्र अनमोल बिश्नोईचा खास असलेला शुभम लोणकर अजून फरारच आहे। पारस धामा, NDTV मराठी, मुंबई।